जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा बसावे, तुझ्या दासबोधा सित्वा बोध व्हावे. अपत्या परी पावई प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सस्वधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम, जय जय राम. आज श्रावण शुद्ध तृतीया शके 1948. 4-5 गोष्टींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. एक म्हणजे स्वामी योगी अरविंद, महर्षी योगी अरविंद, पांडिचेरीमध्ये ज्यांचा मठ आहे, त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांना पूर्वी प्रश्न विचारला होता की भारत देश केव्हा स्वतंत्र होईल. तेव्हा त्यांनी सहज एक वाक्य म्हटलं की मी ज्या दिवशी जन्मलो त्याच दिवशी भारत स्वतंत्र झालेला आहे. म्हणजे बरोबर त्याच दिवशी 15 ऑगस्टला पुढे मग भारताला स्वातंत्र्य मिळालं. आता दुसरं म्हणजे स्वामी स्वरूपानंद, पावसला ज्या ठिकाणी ज्यांचं घर होतं, ज्या ठिकाणी त्यांची समाधी आहे, ते स्वरूपानंद, जे प्रत्यक्ष भगवंताचे, भगवान श्रीकृष्णाचे अवतार आहेत, ते त्यांचासुद्धा समाधीचा दिवस आजचा आहे. श्रावण वद्य 12 तिथीप्रमाणे, पण दिवस मात्र हा 15 ऑगस्टचा आहे, 1974. त्यानंतर आपले वासुदेव शास्त्री येवलेकर, समर्थांचे शिष्य असणारे, ज्यांची कथा आपण समर्थांच्या चरित्रात पाहिली आहे. आणि आपल्या रघुनाथ स्वामींचं जे चरित्र आहे त्यामध्ये 2-3 अध्यायामध्ये पूर्णपणे विस्ताराने सगळं चरित्र आलेलं आहे. ते वासुदेव शास्त्री येवलेकर म्हणजे 2-3 नसून आमचे वासुदेव स्वामी, सदाशिव शास्त्री येवलेकर म्हणजेच वासुदेव स्वामी, कण्हेरीचा मठ आहे, त्या मठाचे संस्थापक, समर्थांचे शिष्य. आपण ते कथा सगळी तुम्हाला आठवत असेल. तो गंधर्व होता, त्याला 3 जन्मामध्ये त्याला मोक्षप्राप्ती होती. त्या 3 जन्म तो आहे ते आपल्याला माहिती आहे. आणि 3ऱ्या जन्मामध्ये समर्थांनी त्यांचा उद्धार केला. ते वासुदेव शास्त्री जे आहेत त्यांचा मठ कण्हेरी या ठिकाणी आहे. खूप छान असं ठिकाण आहे. त्या ठिकाणी 5 दिवस माझा राहण्याचा योग आला त्या मठामध्ये. कण्हेरीचा मठ म्हणजे समर्थांनी त्यांना सांगून ठेवलं होतं शिवाजी महाराजांना की जेव्हा जेव्हा माझी भेट होणार नाही असं तुला वाटेल, शिवाजी महाराजांना ते सांगतात, तेव्हा या ठिकाणी येऊन वासुदेव शास्त्रीची भेट घे, वासुदेव गोस्वामीची भेट घे, आणि त्यांना तुला काय सांगायचे ते सांग, म्हणजे मला सगळं मिळेल. आधी त्या ठिकाणी ती जागा दाखवतात ज्या ठिकाणी शिवाजी महाराज आल्यानंतर त्यांचा घोडा जो आहे तो त्या ठिकाणी बांधण्यात येत होता. मोठी विहीर आहे त्या ठिकाणी, समाधीच्या बाजूला. त्यानंतर 3रं म्हणजे कार्तिक शुद्ध अष्टमी म्हणजे गोपाष्टमी आपण ज्याला म्हणतो. या गोपाष्टमीच्या संदर्भातली एक घटना आहे, ज्याचं मूळ जो आहे ते करपात्रीजी महाराज. अनेक भागवताच्या प्रवचनामधून आपण यांचं नाव ऐकलं असेल. आणि त्यांचा जो उद्घोष आहे तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे. जे प्रवचनकार कीर्तनकार म्हणतात, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो,
आणि विश्व का कल्याण हो. म्हणजे हे चारही जे घोष आहेत वाक्य, हे घोषवाक्य ज्यांचे आहेत ते कल्पात्रीजी महाराज यांचा आजचा जन्मदिवस आहे. 7 नोव्हेंबर 1966 ची गोष्ट आहे. गोपाष्टमीच्या दिवशी दिल्लीमध्ये संसदेवर एक निदर्शन करण्यात आलं. गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू करा म्हणून. इंदिरा गांधी त्यावेळेस पंतप्रधान होत्या आणि त्यांनी आधी निवडून येण्यापूर्वी आश्वासन दिलं होतं, पण त्याप्रमाणे गोहत्या बंदी काही झाली नाही. म्हणून कल्पात्रीजी महाराज आणि इतर सगळे आपले साधू संत होते यांनी मिळून एक मोठा मोर्चा काढला. त्यामध्ये जवळपास लाखांनी संख्या होती आणि त्या मोर्चाला थांबवण्याचं काम जे आहे ते या आपल्या इंदिरा गांधींच्या आदेशाप्रमाणे झालं. पुढे त्या ठिकाणी लाठीमार झाला. अनेकांनी आपल्या हुतात्मा आपला जीव त्या ठिकाणी गमावला. सांगताना 5-7 लोक गेले असं म्हणतात, पण ते खूप मोठ्या संख्येचे होते. अगदी रात्रभरातून त्यांना त्या सगळे मृत जे होते शरीर ते तिथून उचलले. सगळं रक्त वगैरे जे ते सांगलेलं होतं ते सगळं धुवून काढण्यात आलं आणि ही सगळी गोष्ट जी आहे ती घडली ती 7 नोव्हेंबर 1966 गोपाष्टमीच्या दिवशी. आता गोपाष्टमी म्हणजे आपल्याला माहिती आहे, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने अरण्यात जाऊन आपल्या गाई गोपींना घेऊन ते त्या ठिकाणी जात होते. शिदोरी बरोबर घेतली. तो पहिला दिवस त्यांचा गोपाष्टमीचा. आता हे सगळं दुःख सहन केलं त्या कल्पात्रीजी महाराजांनी आणि त्यांच्या तोंडून सहजपणे वाक्य निघालं की ज्या प्रकारे तू आज साधू संतांना या ठिकाणी मारलेलं आहे त्याच प्रकारे तुझा पूर्ण वंशसुद्धा असाच निर्वंश होईल, असा त्यांनी शाप दिला. त्याचप्रमाणे मग पुढे स्वतः इंदिरा गांधी, पुढे राजीव गांधी यांचासुद्धा अंत अशाच प्रकारे झाला. म्हणजे आधी ते करावे कर्म मागे उपासना ही गोष्ट सोडली, पण आपण जे जे कर्म करतो मग ते चांगलं असो की वाईट असो त्या सगळ्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं. आणि हे सांगणारी अशा सगळ्या घटना आजच्या श्रावण शुद्ध तृतीयेच्या दिवशी यांच्या सगळ्यांची आठवण काढून त्यांच्याप्रती आपण विनम्र श्रद्धांजली वाहू ज्याने प्राण या ठिकाणी त्याग केलेले आहेत. 15 ऑगस्टचा आजचा दिवस आहे. 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट हे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचे दोन्ही गोष्टी आहेत. आपण आपल्याकडे असणारे निर्वासित आहे ते सगळे जिवंतपणे मानाने सन्मानाने तिकडे पाठवले. आपण तिकडून मात्र येताना आज सकाळी अमृतसरला त्या काळात 47मध्ये एकदम मेलेली प्रेत जी आहे ती गाडीमध्ये बसून आपल्याकडे पाठवण्यात आली होती. यांचं सगळ्यांचं स्मरण आपला इतिहास जो आहे तो इतिहास लक्षात घ्या. आणि सगळे भाईबाई वगैरे हे सगळं खोटेपणा आहे. काही भाईबाई नाही. आपण आपलं जे आहे धर्म जो आहे तो धर्म टिकवला पाहिजे. परधर्म भयावह हे लक्षात घ्यावं. आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया. मुंडकोपनिषद आपण पाहत आहोत. प्रथम मुंडकाचे 2 खंड आपले झाले. आता द्वितीय मुंडकाचा दुसरा खंड जो आहे तो आज आपला पूर्ण होणार आहे. या द्वितीय मुंडकामध्ये 11 मंत्र ऋचा आहेत, कारण हा ऋग्वेदाचा भाग आहे, शौनक शाखेचा भाग आहे. आता त्यामधला आता पहिला जो मंत्र आहे यामध्ये महत्त्व काय आहे की ओंकारचं ध्यान. आणि काल आपण पाहिलं की हे ओंकार कसं आहे ते धनुष्याच्या रूपाने आहे. जीवात्मा हा त्यामधला बाण आहे आणि उपासनेने तो अधिक आपण तीव्र करत म्हणजे त्याची प्रखरता त्याचं जे तेज आहे त्यामध्ये ते आणलं पाहिजे आणि मग लक्षाचा वेध केला पाहिजे. आणि लक्ष म्हणजे आपलं परमात्मा तत्वाचं लक्ष आहे. आता इथे पहिलाच जे मंत्र आहे 6वा मंत्र त्यामध्ये म्हणलेलं आहे अरा इव रथराभौ संहता यत्र नाड्यः स एषो अनंतश्चरते बहुधा जायमानः ओम इत्येवं ध्यायथ आत्मानं स्वस्ति वः पाराय तमसः परस्तात्. लक्षात घ्या. आता हाच मंत्र जो आहे अशाच पद्धतीचा आहे. याचा जेव्हा अर्थ लक्षात येईल मग तेव्हा आपल्याला समजेल की अशाच प्रकारचं मंत्र यापूर्वीसुद्धा झालेलं आहे. अरा इव रथलाभो म्हणजे रथाचं चाक आहे त्याचं काय म्हणतो आपण चाकाचं केंद्रबिंदू आहे तो कसा आहे त्याप्रमाणे अरा म्हणजे त्यामधून निघालेले जे काही जसं आपण साधं उदाहरण म्हणजे सायकल आहे. सायकलच्या स्पोक्स असतात. ते स्पोक्स जिथून निघतात जिथे फिट केले जातात तो त्याचा मध्यबिंदू आहे आणि ते सगळे रिम जेवढं असतं तिथपर्यंत त्याचे ते स्पोक्स फिट केलेले असतात. तसं इथे दिलेलं आहे. आणि हीच उपमा प्रश्नोपनिषदामध्ये सुद्धा आलेली आहे. 6वा प्रश्न जो त्या ठिकाणी होता त्यामध्ये म्हटलं आहे अरा इव रथनाभो कला यस्मिन् प्रतिष्ठिताः तं वेद्यं पुरुषं वेद
यथा मावो मृत्यू परिव्यथा इति. हेच उदाहरण त्या ठिकाणी पण दिलेलं आहे प्रश्नोपनिषदामध्ये. आता इथे काय सांगतात, रथ नाभो हो, म्हणजे रथाच्या नाभीला जोडलेले जे आरा, म्हणजे जे असते त्या स्पोक्स किंवा ज्या दारा आहेत त्याप्रमाणे यत्र नाड्य हा. आता आपल्या शरीरामध्ये हजारो नाड्या असतात. त्या सगळ्या नाड्यांचं रक्ताचं संचलन कुठून होतं, तर हृदयापासून होतं. आणि सगळ्या नाड्या पूर्ण शरीरामध्ये व्यापलेल्या असतात, समस्त देहव्यापिनी नाड्या. आता संहता शब्द आहे या ठिकाणी, संहता यत्र नाड्या हा. संहता याचा अर्थ की त्या सगळ्या एकत्र ज्या ठिकाणी येतात, म्हणजे जसं एक फोन एक्सचेंज आहे, टेलिफोन एक्सचेंज, ते एक्सचेंजचं एक ऑफिस असतं, तिथे एक यंत्र असतं आणि त्या यंत्राला सगळे टेलिफोन जोडलेले असतात. हे जसं आहे तसं या सगळ्या नाड्या त्या हृदयापर्यंत येतात आणि बहुधा जायमानः, आणि मग त्या तिथून सगळीकडे शरीरभर पसरलेल्या असतात. तसंच इथे म्हणलेलं आहे, एषः अंतः चरते. अंतर्यामी परमेश्वर जो आहे, परमेश्वराचा जो अंश आपल्यामध्ये असतो तो त्या ठिकाणी विराजमान असतो, तो त्या ठिकाणी स्थित असतो आणि तिथून पूर्ण देहाचं संचलन करतो. आता आपण जे अन्न खातो ते अन्न पचल्यानंतर मग त्याच्यातनं झालेली ऊर्जा जी आहे ती ऊर्जा सगळ्या शरीरामध्ये पोहोचण्याचं काम या सगळ्या नाड्या करत असतात. आता हे सगळं करत असताना महत्त्वाचं या ठिकाणी जे सांगितलं आहे की ओम इत्येव ध्यायथ आत्मानम. आता हे करत असताना मनाने ध्यान करायचं. कोणाचं ध्यान करायचं? ओम इत्येव, ओम या प्रणवाक्षराचं ध्यान करायचं. जे प्रणवाक्षर म्हणजे हा परब्रह्माचं स्वरूप आहे. ओम, ओम इत्येकाक्षर ब्रह्म, त्याचं ध्यान करायचं. आणि ते ध्यान करत असताना ते ध्यान करा असा आपल्याला आदेश या ठिकाणी उपनिषदामध्ये दिलेला आहे. ओम इत्येव ध्यायथ आत्मानम. आता ध्यायथ जो शब्द आहे संस्कृतच्या भाषेमध्ये, ध्यायथचा मूळ प्रातिपदिक जे आहे ते ध्येय. ध्येय म्हणजे ध्यान करणे, चिंतन करणे, त्याबद्दलचाच विचार मनामध्ये करणं. आणि मग ध्यायती ध्यायतः ध्यायंती, ध्यायसी ध्यायथः ध्यायथ, ध्यायामी ध्यायावह ध्यायामः. त्यामधला ध्यायथ, ध्यायथ म्हणजे मध्यम पुरुषाचं बहुवचन या ठिकाणी. आता ध्यायथ कशामुळे म्हणलेलं आहे? तुम्ही सर्वजण त्या ओंकाराचं ध्यान करा. तुम्ही सर्वजण असल्यामुळे बहुवचन आहे म्हणून ध्यायथ. आणि कसं करायचं ते म्हणजे आत्मानम, म्हणजे आपल्या ठिकाणी जो आत्मतत्व आहे ते ध्यानाने त्या परमेश्वराने आपल्याला जोडलं पाहिजे. स्वस्ती व पाराय तमस परस्तात. आणि पाराय याचं काय की भवसागर पार करून जाण्यासाठी, तटरूपी पुरुषोत्तमाच्या प्राप्तीसाठी. तटरूपी म्हणजे पलीकडच्या तटावर असणाऱ्या पुरुषोत्तमाच्या भेटीसाठी. आणि आपण देहबुद्धी असणारे फक्त आपल्या ठिकाणी परमेश्वराचा अंश आहे. तो अंश इकडून त्या ठिकाणी त्या परमेश्वराशी जोडणं, यासाठी हा सगळा प्रवास आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला अखंड असं ओंकाराचं ध्यान केलं पाहिजे. आता ओंकाराचं ध्यान ही एक साधना आहे, साधनेचा भाग आहे. ते तुम्ही करा. असंच त्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये सुद्धा आलेलं आहे. आता ओंकाराचं ध्यान केल्यामुळे काय होतं, त्याचा परिणाम काय की अज्ञानमय जो अंधकार आहे तो दूर होतो. आणि त्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये जो मंत्र आहे, पुढे आपल्याला कदाचित येईल पण तो बृहदारण्यक उपनिषद, त्यामध्ये म्हटलेलं आहे, ते आपल्याला सगळ्यांना पाठ आहे खरं म्हणजे, तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय. म्हणजे तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून आम्हाला ज्योतीच्या स्वरूपाकडे, ज्योतीच्या प्रकाशाकडे घेऊन जा. मृत्युर्मा हा मृत्यूलोक आहे, जन्माला आलेला प्रत्येकजण मरणार आहे, पण तरी आम्हाला मुक्तीची आकांक्षा आहे, मुक्तीची इच्छा आहे. म्हणून त्या मुक्तीपर्यंत आम्हाला तुम्ही घेऊन जा. की त्या मुक्ती कशी की यद गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. ज्या परमेश्वराच्या प्राप्तीनंतर पुन्हा या जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये आम्हाला यावं लागणार नाही, असं तुम्ही आम्हाला घेऊन जा, असं सांगणारा तो बृहदारण्यक उपनिषदामधला मंत्र आहे. ते या ठिकाणी म्हटलं आहे, स्वस्तिही वह पाराय तमसहा परस्तात. तमसा म्हणजे अंधकार, त्या अंधकाराच्या परस्तात म्हणजे त्याच्या पलीकडे असणारं ते ब्रह्मतत्व आहे, तिथपर्यंत तुम्ही आम्हाला घेऊन जा. आणि आता हे सगळं म्हणजे त्यामुळे सुरुवातीला म्हटलं अरा इव रथनाभो संमता यत्र नाड्यः. जसं रक्ताचं अभिसरण या हृदयापासून सगळ्या शरीरामध्ये होतं,
तसं तुम्ही भगवंताला म्हणतात की तुम्ही आमचं स्वस्ती म्हणजे आमचं सगळं कल्याण जे आहे ते तुम्ही करा अशी प्रार्थना केलेली आहे. आता परमेश्वराचं स्वरूप कसं आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगतात. यस सर्वज्ञ सर्वविद यस्यैष महिमा भुवी दिव्ये ब्रह्मपुरे हेश व्योम्यात्मा प्रतिष्ठिता मनोमय प्राणशरीरनेता प्रतिष्ठितोन्ने हृदय सन्निधाय तद्विज्ञानेन परिपश्यन्ते धीराः आणि आनंदरूपम अमृतम यत् विभाती यस सर्वज्ञ. यह म्हणजे जो सर्वदा जाणून घेण्यासारखा आहे. इतर सगळ्या जगामधल्या गोष्टी आपण जाणून घेतल्या तर त्यामध्ये फक्त लौकिकच आहे. त्याला अपराविद्या म्हणतात. अपरा म्हणजे ती फक्त लौकिक असलीच आहे, पण पराविद्या त्याच्याही पलीकडे असणारं परब्रह्म तत्त्वाचं ज्ञान जे आहे ते महत्त्वाचं आहे. कारण ते आपल्याला या सगळ्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्त करणार आहे. सर्वविद म्हणजे सगळेजण जाणण्याचा जो प्रयत्न करतात ते परब्रह्म तत्त्व. यस्य भुवी एष महिमा. आता त्याचा महिमा काय आहे ते सांगतात की या जगामध्ये त्याचाच महिमा आहे. एष ही आत्मा म्हणजे त्याचाच एक तत्त्व म्हणून आपला आत्मा आहे. दिव्य योमनी म्हणजे दिव्य असं आकाशरूप हे सगळं आहे. कारण तो परमात्मा आत्मरूपाने असल्यामुळे आणि आत्मा हा वायुरूपाने असल्यामुळे दिव्य आकाशरूप त्याने धारण केले आहे. आकाश कशासाठी म्हणलं की त्याचा विस्तार भरपूर आहे. संकोचुनी काय धारासी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. म्हणजे संकुचित वृत्ती हा मृत्यूला कारण आहे. पण आपण विशालता असेल तर मग आपण सगळीकडे आपणच आहोत हा आपल्याला हे ज्ञान होणार आहे. जे आपण सुरुवातीला पाहिलं वासुदेव शास्त्रीच्या त्या अध्यायामध्ये जे होतं की रेड्यामुखी वेद बोलविला. कारण त्या रेड्याच्या ठिकाणी सुद्धा ते आत्मतत्व आहे. म्हणून मी जसं वेदांचा उच्चार करतो ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसाच हा सुद्धा करेल. याचं सुद्धा नाव ज्ञाने आहे. आता ज्याचं नाव ज्ञाने आहे, ज्ञान ज्याचं नाव आहे, ज्याला जाणण्यासाठी सगळे आपण खटपट करतो तो हा जरी 4 पायाचा असला तरी तो सुद्धा वेदाचे मंत्र म्हणण्याचा अधिकारी आहे. आता अन्ये शब्द आहे या ठिकाणी. हृदयम सन्निधाय. आता हे कसं आहे की हृदय कमळाच्या जवळ याचा आश्रय आहे या परब्रह्माचा. अन्य म्हणजे अन्नमय स्थूल शरीर, अन्नमय प्राणमय हे सगळे आपण 5 पाहतो आणि मध्ये त्या ठिकाणी तो स्थित आहे. आता त्याचं स्वरूप काय आहे. यत आनंदरूपम अमृतम आणि विभाती. विभाती म्हणजे सर्वत्र प्रकाशित असतो. तो अमृतमय आहे म्हणजे अविनाशी आहे. अमृत मृतच्या उर्वेद अमृत म्हणजे तो अविनाशी आहे आणि तो आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद हे त्याचं मूळ स्वरूप आहे. धीराहा म्हणजे मनुष्य जो धीर आहे बुद्धिमान आहे. धीराहा म्हणजे बुद्धी. ध म्हणजे धी म्हणजे बुद्धी. धीचा अर्थ बुद्धी. जो बुद्धिमान आहे. बुद्धी कोणती. या संसारामध्ये दुसऱ्याला बनवायचं आपण कमवायचं ही बुद्धी नाही, पण त्याच्या पलीकडे जाऊन विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातं अशी भावना ज्याच्या ठिकाणी आहे तो धीरा हा बुद्धिमान मनुष्य. विज्ञानेनं विज्ञान म्हणजे आपण विज्ञानामध्ये प्रयोग असतात. बाकीचे जे विषय असतात त्यामध्ये काही प्रयोगशाळा वगैरे काही नसते. ते फक्त शिकवायचे असतात आणि ते ज्ञान घ्यायचं असतं. पण विज्ञानामध्ये जे आपण थेअरीमध्ये शिकलो त्याचं प्रत्यक्ष काय म्हणतात त्याला प्रत्यक्ष पडताळा जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला करायचा असतो. तसं धीरा हा विज्ञानेनं तत् परिपश्यन्ति. जे धीर आहेत बुद्धिमान आहेत ते त्याचा प्रत्येक या ठिकाणी जगामध्ये प्रत्येक गोष्टीमधून घेत असतात असं या ठिकाणी सांगितलं. म्हणजे परमेश्वराचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी सांगितलं. आता पुढचं जे आहे ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि हा पण श्लोक जवळपास गीतेच्या श्लोकासारखाच आहे आणि सगळं उपनिषद हे भगवंताचंच असल्यामुळे गीता ही भगवंताने सांगितलेली आहे तसं या ठिकाणी. त्यामुळे ते शब्द इकडे तिकडे येतात. आता पुढचा जो मंत्र आहे भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. भिद्यते हृदय ग्रंथी. हृदयाच्या ठिकाणी असणाऱ्या ग्रंथी म्हणजे गाठी. आता जे आपण भागवत महात्म्य आपण जे पाहिलं त्या भागवत महात्म्यामध्ये
त्या वेळूच्या बांबूच्या ह्याच्यामध्ये त्या काय त्याचं नाव धुंदुकारीने प्रवेश केला, कारण तो वायुरूप होता. आता वायुरूप असल्यामुळे तो एका ठिकाणी बसू शकत नाही. आपण काय म्हणतो, एखाद्या काय असं वाऱ्यासारखं सारखं भटकत राहतोस, वाऱ्यासारखा म्हणजे आज इथे आहे उद्या तिकडं आहे, म्हणजे एका ठिकाणी स्थिर बसत नाही, त्याला म्हणतो. मग धुंदुकारींनी त्यामध्ये प्रवेश केला आणि पूर्ण 7 दिवस त्या वाळूच्या त्या बांबू त्या झाडामध्ये त्या गाठीमध्ये प्रवेश केला आणि मग तो त्या ठिकाणी बसून गोकर्णाने सांगितलेलं संपूर्ण भागवताचं श्रवण त्यांनी केलं. आता श्रवण कसं केलं, ज्या नियमाने श्रवण करायला पाहिजे त्या नियमाने श्रवण केलं. खाणं पिणं काही नाही, इतर ठिकाणी चंचलता नाही, एका ठिकाणी स्थिर राहून त्यांनी, त्यामुळे त्याचा उद्धार झाला. तसं विद्यते, जसा जसा एक एक दिवस भागवताचा होत गेला तसं तसं त्या बांबूला असणाऱ्या गाठी, पेर म्हणतो आपण त्याला, त्या गाठी ज्या आहेत त्या एक एक सुटत गेल्या. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय. आता जसं जसं गाठी उकलत गेल्या, जसं आपण पाहतो एखादं गुंता असेल, दोऱ्याचा गुंता आहे, तो दोऱ्याचा गुंता आपण सोडवायचा प्रयत्न करतो, पण तो योग्य दिशेने गुंता सोडवता आला तर ते सोडलं जातं, अन्यथा अजून गुंते तयार होतात. पण हे जे आहे, जे ज्ञान आहे, ते ज्ञान मात्र हृदयाच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत, ज्यामध्ये आपण म्हणजे हे आपलं आत्मतत्व किंवा आपलं हे मन जे आहे, जे गुंतून राहिलेलं आहे, तिथून ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. तसं क्षीयते चास्य कर्माणी, क्षीय म्हणजे नष्ट होणे, चास्य कर्माणी म्हणजे आपण केलेलं शुभ अशुभ कर्म जे काय असेल त्यातून आपल्याला सुटका मिळते. तस्मिन् दृष्टे परावरे कर्माणी. कर्माणी याचा अर्थ काय की मन, वाचा आणि प्रत्यक्ष कर्म. मनाने केलेलं कर्म, मनाने मी कोणाचं तरी खूप चांगलं चिंतन केलं, त्याच्याबद्दल चांगला विचार माझ्या मनामध्ये आला, आणि दुसरीकडे शत्रूच्याबद्दल हा एकदा केव्हा मरतो असे आपण वाट पाहत बसलो, हे सुद्धा चिंतन आहे. आता दोन्हीचाही परिणाम तो वेगवेगळा आहे. वाचा वाणीने आहे, वाचा जी आहे, वाणी जी आहे, ती सुद्धा आपली पवित्र असली पाहिजे, दुसऱ्याचं अभिष्ट चिंतन आपण केलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे प्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म हे आपलं सत्कर्म झाले पाहिजे. माझं जे जे कर्म असेल ते कर्म मी भगवंताच्यासाठी वापरता आलं पाहिजे, मला समाजासाठी प्रत्येक चांगलं कर्म केलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी म्हणतात तस्मिन् दृष्टे परावरे, म्हणजे कार्यकारणरूप जे काही जगत आहे त्या जगतामध्ये जे तत्व आहे ते तत्व आपल्या एकदा लक्षात आलं की मग अस्य हृदयग्रंथी ही भिद्यते, या हृदयाच्या गाठी ज्या आहेत त्या हळूहळू सुटत जातात. आणि मग या जीवनामध्ये माझ्या मनामध्ये असणारा प्रत्येक संशय जो आहे तो संशय दूर होतो. संशयात्मा विनश्यती, संशय जो मनात आहे तो सगळा क्षीयते, तो नष्ट होतो. आणि मग म्हणतात कर्म आणि शुभाशुभ कर्म आहे ते सुद्धा क्षीयन्ते म्हणजे नष्ट होतं. आता हे याचं उदाहरण काय असेल तर आपण पहा, ध्यान केल्याने, ध्यानाने काय होतं, गोपींनी कोणतं पुण्य केलं होतं असा प्रश्न येतो. अनेक प्रकारची भजनं आहेत, अभंग आहेत की या गोपीने असं कोणतं पुण्य केलं होतं. कित्येक हिमालयामध्ये जाऊन साधू संत आहेत, दिवसभर तपश्चर्या करतात, अनेक वर्ष तपश्चर्या करतात त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी. आता या गोपीने असं कोणतं पुण्य केलं होतं की ज्यांना प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालं. आता त्यांच्या व्यतिरिक्त त्या गोकुळामध्ये जे जे होते त्यांनासुद्धा दर्शन झालं, ते सुद्धा त्यांच्याबरोबर होते. जसं दुर्योधनाला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं, कौरव सेनेला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं, पण फक्त भीष्म पितामह जे आहेत त्यांना जे दर्शन झालं ते खऱ्या अर्थाने वेगळ्या स्वरूपाचं होतं. मग या ठिकाणी म्हणतात की अविद्यारूपी या गाठीच फुटतात, त्याबरोबर सगळे संशय जे आहेत ते सुद्धा नष्ट होतात आणि शुभाशुभ कर्मसुद्धा नष्ट होतात. आता ज्या गोपींनी भगवंताने बासरी वाजवली, आता आपल्या या दशमस्कंधामध्ये श्रीमद भागवताच्या अनेक प्रकारच्या स्तवन आहेत, अनेक प्रकारच्या स्तुती आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे रासलीला आहे, त्यानंतर विरहगीत आहे, त्यानंतर भ्रमरगीत आहे, त्यानंतर वेणुगीत आहे, गोपीगीत आहे. या सगळ्या गीतांच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या स्त्रियांनी ज्या ज्या गोपींच्या कानावर भगवंताच्या वेणूचा नाद गेला. आता कसं आहे की आपल्याकडे आता जसं कंट्रोल असतं आपल्याकडे मशीनमध्ये, की कंट्रोलमध्ये त्या मशीनने पाठवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी ज्यांना ज्यांच्याकडे निर्देश करेल त्यांच्यापर्यंत जाऊन पोचतात, दुसरीकडे पोचत नाही.
फेसबुकचा मेसेज असेल तर मी ज्यांना सिलेक्ट केलं त्यांनाच तो मेसेज मिळतो, सगळ्यांना मिळत नाही, जरी माझ्या फ्रेंड्समध्ये ते असले तरी. तसं या ठिकाणी भगवंताने ज्या इच्छेने ज्यांच्यासाठी ते वीणा वाजवली होती त्यांच्यापर्यंत त्या वीणेचा स्वर जाऊन पोहोचला. मग त्या घरामध्ये कामधंदा करत असतील, दौऱ्याला वाढत असतील, लहान मुलाला सांभाळत असतील, घरचे कामं करत असतील, त्या सगळ्यांच्या कानावर ते पडल्याबरोबर हातात जे काम होतं ते सगळं त्यांनी सोडलं आणि मग त्या त्या वनामध्ये धावत पळत जाऊन पोचल्या. पण आता ज्या जाऊन पोचू शकल्या नाहीत, बाकीच्या आता घरात न सांगताच गेल्या, पण ज्या जाऊन पोचू शकल्या नाहीत, पण ज्यांना जाण्याची खूप धडपड होती, कृष्णाच्या प्राप्तीचं शाश्वत साधन आहे, शाश्वत साधन ते आपल्याला मिळावं ही तीव्रता ज्यांच्यामध्ये होती, ज्या गोपींमध्ये होती, त्या गोपींना त्यांच्या घरच्या लोकांनी घरामध्येच बांधून ठेवलं, खांबाला बांधून ठेवलं, असं पण उदाहरण आहे. आता ज्या गोपींना त्या कृष्णाकडे दर्शनाची लालसा होती त्यांना मात्र त्या ठिकाणी त्या बांधून ठेवल्यामुळे त्या तीव्रतेमुळे तिथे त्यांचा मृत्यू आला, त्यांना हे शरीर सोडावं लागलं. आता असं सांगतात या रासलीलेच्या वर्णनामध्ये, जरी त्यांना या ठिकाणी शरीर सोडावं लागलं तरी, म्हणजे मरणांतकाळी परमेश्वराचं ध्यान असेल तर त्याला सद्गतीच प्राप्त होते. त्याप्रमाणे त्यांचा वेगळाच आत्मा जो आहे तो त्या ठिकाणी जाऊन पोचला आणि त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं. तसं या ठिकाणी ध्यान केल्याने गोपींचं पुण्य आणि पाप जे आहे ते नष्ट झालं आणि पुण्य आहे ते सुद्धा त्या ठिकाणी वापरलं झालं. म्हणून आत्मरूपाने गोपी या रासलीलेमुळे उपस्थित होत्या. गीतेमध्ये पण श्लोक येते, यथैधांसी समिग्धानी ज्ञानानी सर्व कर्माणी. आता पुढे सांगतात, आता हे परब्रह्माचं तत्त्व सांगतात. त्यामध्ये म्हणतात आता याचं स्थान काय, याचं स्वरूप काय आणि त्याचा महिमा काय. या पूर्ण उपनिषदामध्ये आणि किंबहुना या सगळ्याच आध्यात्मिक ग्रंथांमध्ये हेच विशेष आहे की परमेश्वराचं, परब्रह्माचं स्थान, त्याचं स्वरूप आणि त्याच्या महिम्याचंच वर्णन यामध्ये आहे. आता हिरण्मये परे कोशे विरजम ब्रह्म निष्कलम. हिरण्मये परे कोशे, हिरण्मय, हिरण म्हणजे काय, सोनं. हिरण्मये परे कोशे विरजम ब्रह्म निष्कलम. ब्रह्म म्हणजे परब्रह्म, हिरण्मय परे कोशे याचा अर्थ प्रकाशमय अशा परमकोशामध्ये, परमधामामध्ये ते विराजमान आहेत. म्हणजे त्याचं स्थान सांगितलं. हिरण्मय परे कोश म्हणजे सप्तमी आहे, अधिष्ठान म्हणजे त्याचं स्थान अधिष्ठान म्हणजे ते स्थान सांगतं की त्याचं स्थान कुठे आहे की परमकोश आहे, त्या कोशामध्ये पंचकोशाच्या पलीकडे असणार ते स्थान आहे. आता त्याचं काय, तत् शुभ्रम. तत् शुभ्रम याचा अर्थ ते शुभ्र आहे. शुभ्र म्हणजे कलंकित नाही, कुठेही अशुद्धी त्यांच्या ठिकाणी नाही. ज्योतिषाम, समस्त ज्योती, दिव्याची ज्योत जशी असते तशी एक ज्योती आपण दिवा लावला आणि मग दिवाळीमध्ये त्यापासून 100 जरी दिवे लावले तरी यातली कोणती ज्योती मी पहिल्यांदा दिवा लावला होता, नंतरचे कोणते आहेत हे आपण जसं सांगू शकत नाही, तसं प्रत्येक जण, प्रत्येक जीव जो आहे परमेश्वराशी एवढा एकरूप झालेला असतो की त्यातला पहिला कोणता, दुसरा कोणता हे सांगता येत नाही. आणि यत आत्मविद विदुहू, यत आत्मविद विदुहू म्हणजे तो आत्मविद म्हणजे आत्मज्ञानी, म्हणजे आत्मज्ञान काय हे जाणणारा जो आहे तो विदुहू म्हणजे तो या सगळ्या गोष्टी जाणतो, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हे आत्म्याचं स्वरूप काय आहे ते पुढच्या ह्याच्यात सांगतात, पुढच्या मंत्रामध्ये सांगतात. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो यम अग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वं तस्य भासा सर्वं इदम विभाती. आता हा मंत्र जो आहे तो पुन्हा आपल्याला कठोपनिषदामध्ये सुद्धा गेलेला आहे, झालेला आहे तो. आणि पुढे श्वेतातर उपनिषद जो आहे त्यामध्ये सुद्धा हा वेदामेतम तमस परस्तार हे शब्द तिकडे सुद्धा येतात. आता न तत्र सूर्यो भाती, सूर्य म्हणजे प्रकाश, सूर्यकिरण ते प्रकाश किरण जे आहे. न तत्र सूर्यो भाती, भाती म्हणजे त्या सूर्यकिरणामध्ये प्रकाशित जसं होतं तसं न तो सूर्य भाती. आणि न चंद्र तारकम, चंद्र आणि तारांगण आहे तसं. आणि इमा ये विद्युत बिजलीय म्हणजे भांती म्हणजे
जशी वीज चमकते एखाद्या क्षणभरासाठी, अयम अग्निकुतः. आता हे सगळं जेव्हा आपण पाहतो, परमेश्वराने निर्माण केलेलं हे सगळं जग आहे, त्यामध्ये क्षणभंगूर का असेना ती वीज चमकते, एका क्षणापुरती चमकते, सगळीकडे प्रकाश देते आणि मग पुन्हा ती लुप्त होऊन जाते. आता ती वीज कुठून निर्माण झाली आणि कशी स्थित होती आणि कशी लयाला गेली, याच्याबद्दलचा विचार केला तर हे सगळं परब्रह्मापासूनच निर्माण झालेलं आहे. अयम अग्निकुतः. आता एवढं मोठं परब्रह्म जे ब्रह्मांड निर्माण केलं, त्यामध्ये एक छोटासा अग्नी, त्याच्याबद्दल काय सांगावं असं ते म्हणतात की अयम अग्नी कुतः. कुतः म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगावं, कुठे आहे तो अग्नी. कारण काय, तम भांतम एव. कारण ते फक्त भ्रांती, भांत म्हणजे आपल्याला फक्त भासतं. जेव्हा काडीच्या पेटीने आपण काडी पेटवतो आणि दिवा लावतो, तेव्हा ती काडी जी आहे ती पेटलेली दिसते आपल्याला, लगेच ती विझून जाते. त्याचं काम होतं तेवढंच होतं, तेवढंच त्याचं आयुष्य होतं. पण समोरचा दिवा आहे तो प्रकाशित करणं. आणि एकदा दिवा प्रकाशित झाला की मग सगळं, जसं आपलं देवघर सगळं उजळून निघतं, तसं एकदा ज्ञान प्राप्त झालं, ते ज्ञान एकदा प्राप्त झालं की मग कुठेही अंधार राहत नाही. तमसो मा ज्योतिर्गमय. आणि मग सगळं जग स्पष्टपणे आपल्याला दिसतं, जसं रज्जू सर्प इव. अंधारामध्ये संध्याकाळची वेळ आहे म्हणून एक दोरीच पडलेली असते, आपणच टाकलेली असते, पण त्याचा भास आपल्याला त्या सापासारखा होतो. म्हणजे ते अज्ञान, भ्रांती म्हणतात. भ्रांतीजन्य ते दुःख आहे. आणि मग ती भ्रांती एकदा दूर झाली की मग आपण म्हणतो, अरे काय वेड्यासारखं मी त्याला साप समजत होतो. जेव्हा उजेड आला, लाईट आले, तेव्हा ती दोरी आहे हे मला समजलं. तसं हे आपलं स्वरूप, हे ज्ञान, हे आपलं आत्मतत्व हे कसं आहे, काय आहे, ते कसं माझ्यामध्ये आलं आणि मी जाताना ते मी कसा सोडून जाणार आहे, हे सगळं ज्ञान जेव्हा मला होईल, तेव्हा येणे जाणे म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि संहार या तिन्हीबद्दल, उत्पत्तीचा आनंद नाही, स्थितीचा पण आनंद नाही आणि संहाराचं पण दुःख नाही. सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे भगवंताचं. काय 50-55 कोटीचं सगळे ते यादव होते. आपण गुजरातमध्ये आता आम्ही जाऊन आल्यामुळे ते आता सगळं डोळ्यापुढे येतं ते. तसं त्या ठिकाणी आपल्या सगळ्या नातेवाईकांचा संहार जो आहे तो भगवंताच्या इच्छेनेच झालेला आहे. भगवंतानेच ती प्रेरणा दिली. तो व्याध जो होतो, जरा जो आहे, त्याने त्या ठिकाणी बाण मारला. ते त्रिवेणी संगमसुद्धा त्या ठिकाणी दाखवण्यात येतो. तिथून त्याने बाण मारला आणि भालका तीर्थ जे आहे त्या ठिकाणी भगवंत एका झाडाला टेकून बसलेले होते, पाय वर घेतलेला, आणि त्या पायावर त्यांनी लक्ष वेध केला आणि येऊन पाहतो तो या ठिकाणी भगवंत आहे. भगवंतानं आपला बाण लागला, त्याबद्दल क्षमा याचना केली. तेव्हा भगवंत म्हणतात, अरे हे सगळं माझ्याच प्रेरणेने झाले. त्यालासुद्धा दिव्य गती प्राप्त झालेली आहे. तसं या ठिकाणी म्हणतात, तमेव भांतम अनुभाती सर्वम. तसं हे जग जे आहे अनुभाती, भाती आणि अनुभाती. तस्य भासा सर्वम इदम विभाती. म्हणजे ते परमतत्व आपल्याकडे आहे म्हणून आपल्याला हे सगळं दिसतं, आणि ते नसतं तर आपण काहीही पाहू शकलो नसतो. म्हणजे एखादा त्या दिव्याचा क्षुद्र प्रकाश जो आहे त्याची म्हणजे कमीपणा तो या ठिकाणी दाखवला. पण हे परब्रह्मतत्व आहे, त्याला कुठूनही प्रकाशित करण्याची गरज नाही, जो स्वयंप्रकाशित आहे तो. आता शेवटच्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी सांगतात, ब्रह्मैव वेदम अमृतम, पुरस्तात् ब्रह्म, पश्चात ब्रह्म, दक्षिणतः चोत्तरेण, अधश्च ऊर्ध्वं च प्रसृतं ब्रह्म वेदम, ब्रह्मै वेदम विश्वम इदम वरिष्ठम. इदम म्हणजे हे सर्वनाम इदम, अमृतम ब्रह्म एव. आता हे अमृत स्वरूप असं हे परब्रह्म आहे. आणि हे परब्रह्म कसं आहे, ते पुरस्तात् म्हणजे माझ्या समोर आहे, पश्चात माझ्या मागेसुद्धा आहे, दक्षिणतः म्हणजे दक्षिण म्हणजे उजवीकडे सुद्धा आहे, तसं ते डावीकडे सुद्धा आहे, दक्षिणात उत्तरेण, अधः खाली पण आहे, आणि ऊर्ध्वम म्हणजे वर पण आहे. याचा अर्थ काय, ते परब्रह्मतत्व माझ्या अवतीभोवती सगळीकडेच आहे. आणि म्हणून आपण म्हणतात, अवत्वम माम अवतारम अवदातारम अवधातारम अवानुचनम अवशिष्यम अवपश्चातात अवपुरस्तात अवतरातात अवाधरातात सर्वतो माम पाहि माम. ते सगळीकडे आहे. आपण गणपती अथर्वशीर्षामध्ये हेच म्हणतो आपण की सगळं ते ब्रह्मतत्व जे आहे ते माझ्या सगळीकडेच आहे.
आणि माझ्यामध्ये सुद्धा आहे हे तू जाणून घे. अधश्चोर्ध्वं च प्रसृतं ब्रह्मै वेदम. आणि ते तेच फक्त वरिष्ठ आहे हे तू लक्षात घे. विश्वम इदम वरिष्ठम म्हणजे त्याने निर्माण केलेलं हे विश्व म्हणजे जीव, जगत आणि माया हे 3 शब्द लक्षात घ्या. जीव म्हणजे मी, जगत म्हणजे जे माझ्यासमोर दिसतं ते, आणि माया म्हणजे परब्रह्माची माया. आता हे सगळ्याचा निर्माता कोण आहे तर तोच आहे. पूर्णनाभी ज्याला म्हटलेलं आहे, त्या कोळ्याच्या किड्याप्रमाणे जो आपल्यामधूनच ह्या सगळं जाळं निर्माण करतो आणि ते जाणं पुन्हा आपल्यामध्येच तो समावेश करून घेतो. म्हणून मंदिरामध्ये आपण जातो तेव्हा त्या ठिकाणी कासव असतं पहा. त्या कासवाचा हाच गुण आहे. कासव जेव्हा पाहिजे तेव्हा आपली इंद्रिय जे आहेत, आपले हात पाहिजे तो बाहेर काढतो, इकडून तिकडे जाताना जातो, आणि जेव्हा त्याला एका ठिकाणी थांबायचं असतं तेव्हा ते सगळे आतमध्ये घेतो. म्हणजे वृत्ती सगळ्या अंतर्मुख झालेल्या असतात, आत्तापर्यंत ज्या बहिर्मुख असतात. असं ज्यांचं वृत्तीवर जय प्राप्त केलेलं आहे त्यांना ते परब्रह्मतत्व सगळ्यात सोपं आहे. ते त्यांना स्पष्टपणे पाहू शकतात. ज्याला रामकृष्ण परमहंस म्हणतात, त्या कालीमातेला मी प्रत्यक्ष पाहत आहे. जसं मी तुला पाहत आहे तसं मी तिच्याशी पाहत आहे. तिच्याशी मी बोलत आहे, ती माझ्याशी नेहमीच बोलते. असं ते किती खात्रीलायकतेने सांगतात, कारण त्यांनी ते परब्रह्मतत्व जाणलेलं आहे. आणि म्हणूनच त्या सगळ्या चरित्रामध्ये रामकृष्ण परमहंसाच्या स्वामी विवेकानंद चरित्रामध्ये आहे की रामकृष्ण परमहंस गेलेले असताना तिकडे जेव्हा ते 1893 जी परिषद आहे त्या परिषदेचं निमंत्रण येतं, तेव्हा त्यांना तिथे जाण्याची सगळी प्रेरणा होती. अनेक धनिक जे होते गुजरातमधले आहेत, त्या राजस्थानमधले आहेत, त्यांनी त्यांचा आग्रह केला. तेव्हा ते म्हणतात की कालीमातेचे काय काम आहे हे मला काही माहीत नाही. मग तेव्हा रामकृष्ण परमहंस दृष्टांत देतात, अरे तू नाही, तुझे हाडा करून कालीमाता काही काम करून घेईल. म्हणजे तुला करता येत नाही ही गोष्ट नाही, पण ते परब्रह्म तुला प्रेरणा देईल आणि तुझ्याकडनं हे एवढं दिव्य काम होईल. धर्माची पुनर्स्थापना जी आहे ती तुझ्याकडून होईल. म्हणजे हे एक तत्त्व जे आहे ते सगळ्यांच्या मागे प्रेरणास्थान आहे. आता ते तत्त्व जाणल्यामुळे ब्रह्मै वेदम विश्वम इदम वरिष्ठम, ते तत्त्व काय आहे की विश्वम इदम वरिष्ठम, हे विश्वच सगळ्यात मोठं तत्त्व आहे, हे जाणलं पाहिजे असं म्हणत या ठिकाणी हा जो खंड आहे द्वितीय खंड, म्हणजे दुसऱ्या मंडकामधला द्वितीय खंड ज्यामध्ये 11 मंत्र होते तो या ठिकाणी पूर्ण होतो. आता आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये तिसरं मंडक जे आहे त्यामधले 2 खंड, पहिला आणि दुसरा, 10 आणि 12 असे मंत्र आहेत त्यामध्ये, ते आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये पाहायचे आहेत. म्हणजे हे मुंडकोपनिषद आपलं पूर्ण होईल. या ठिकाणी आपण थांबूया. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम.